वेडी लोक इतिहास घडवतात आणि शहाणी त्यांना वाचत बसतात. मला हे चिडवतात ना, तर मी ह्या गोष्टीला अजून दाखवेन. मग लोक वेडे बोलो किंवा शहाणे बोलो. धवल्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत, पण धवला काय आहे आणि त्याच्या बाकी सगळे असणारे प्रश्न तर आहेत की धवलारीण म्हणजे तुम्हाला नक्की काय वाटतं की नऊवारीच घालून ती अशी कुठल्याही कोपऱ्यातच बसणार किंवा विधवास महिलेने ते गायलं पाहिजे असं आहे का? लोकगीत लग्न करणार तुम्ही सगळे हौशेने आणि गायचं ते एका म्हातारी माणसाने लोकगीत, हा ते पण कोपऱ्यात बसून. तिला मान नव्हता ताई. धवल्या व्यतिरिक्त पर्सनल मेसेज करणं मला तुम्ही खूप आवडता, मग ते 3 वर्ड्स बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. मग मला असं वाटतं सोशल मीडिया बंद करू का? बऱ्याच जणांना असं वाटतं की रील स्टार झालं म्हणजे अंग प्रदर्शन करणं. तर मला असं वाटतं अंग प्रदर्शन नाही तर तुम्ही तुमच्या कलेचं प्रदर्शन करा. कार्ये कुरग सयेनियेला, कार्ये कुरग सयेनियेला, गाईच्या शानान भीतीग सारी येली, गाईच्या शानान भीतीग सारी येली. नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. पुढारी न्यूजच्या इन्फ्लुएन्सर्स दुर्गा या विशेष उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे असणाऱ्या महिला सोशल मीडियाच्या क्षेत्रात सुद्धा अजिबात मागे नाहीयेत. इन्फ्लुएन्सर म्हणून म्हणजे लोकांनी आपल्याला फॉलो करावं, आपण करत असलेली कृती लोकांनी सुद्धा करावी, अशा पद्धतीचा उत्तम कंटेंट देणाऱ्या अनेक महिला आहेत आणि याच महिलांचा सन्मान करायचं पुढारी न्यूजनं ठरवलेलं आहे. आणि त्यासाठीच इन्फ्लुएन्सर दुर्गा म्हणून आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत अवनी पाटील. आता चेहरा ओळखीचा आहे, मला वाटतं अवनी पाटील पेक्षा सुद्धा धवलारीण बाय असं म्हणूया. तर खूप खूप स्वागत आहे आज पुढारी न्यूजच्या या विशेष उपक्रमात. आभारी आहे. आता धवल्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत, पण धवला काय आहे आणि त्याच्या बाकी सगळे असणारे प्रश्न तर आहेतच. पण मला वाटतं प्रश्नांऐवजी थेट धवल्याने सुरुवात करूया. तुमच्या आवडीचा धवला सुरुवातीला का? ईश्वर देवू पार्वती, दोघा कल्याणला जाती. ईश्वर देवू पार्वती, दोघा कल्याणला जाती. कल्याणाचं तिल तांदूळ. ईश्वर देवू पार्वती, दोघा कल्याणला जाती. ईश्वर देवू पार्वती, दोघा कल्याणला जाती. कल्याणाची कुरी कापरा, देवांच्या स्थानाव मांडिती. ईश्वर देवू पार्वती, दोघा पनवेलला जाती. ईश्वर देवू पार्वती, दोघा पनवेलला जाती. पनवेलचं तिल तांदूळ, देवांच्या स्थानाव मांडिती. ईश्वर देवू पार्वती, दोघा जेजुरीला जाती. जेजुरीचा भंडारा, देवांच्या स्थानाव मांडिती. क्या बात आहे, क्या बात आहे, मस्त. पण आता असा जसा तुमचा आवाज अत्यंत मधुर आहे, कानाला गोड वाटतो आणि हे शब्द याची सुद्धा एक वेगळी भुरळ सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच आहे. तर आपण सोशल मीडियावर तुम्ही हा कंटेंट टाकणं, तुम्ही इन्फ्लुएन्सर असणं, लोकांनी तुम्हाला फॉलो करणं याच्याबद्दल बोलूया. पण मला वाटतं सुरुवातीला धवल्याकडे जाण्यापूर्वी पण आम्हाला धवलारीण बाय तर माहिती आहे, पण मग अवनी पाटील यांच्याबद्दल काय, तुमचे काय छंद आहेत, धवला गाण्या व्यतिरिक्त अजून काय आवडीनिवडी आहे, तुम्हाला खायला काय आवडतं, फिरायला कुठे आवडतं, असं आम्हाला ऐकायला आवडेल. अरे म्हणजे मला सगळ्यात मेन म्हणजे मला सगळ्याच गोष्टींची आवड आहे. बर, तुम्हाला असं आश्चर्य, मी डान्स पण जाम भारी करते. बर, आणि जेवण बनवायला पण खूप आवडतो. नवीन नवीन व्हरायटीज मी नेहमी युट्यूबला बघत असते आणि ते लगेच मुलीसाठी ट्राय करणं दुसऱ्या दिवशी, ह्या सगळ्या गोष्टी. आणि माझं वक्तृत्व पण देवाच्या कृपेने खूप छान आहे आणि योगायोगाने अभ्यास वृत्ती पण म्हणजे एक पाठी बोलतात तसं आहे. म्हणजे आता सुद्धा माझी मास्टरी आहे, तर तिथे सुद्धा मी एक टॉपर आहे. शिक्षकांची सुद्धा मी आवडतीच आहे. तर असं मला प्रत्येक गोष्ट आवडते. फक्त एक आहे की मला रांगोळी काढता येत नाही, त्याचा पण मला प्रयत्न चालू आहे. मग कोणीतरी सोशल मीडियावर तुम्हाला मिळू शकते ज्यांना तुम्ही फॉलो कराल की रांगोळी काढायला शिकवतील. मेहंदी काढता खूप छान येते, पण मला रांगोळी टाकताच येत नाही. मी कोण घेऊन खूप छान काढू शकते, पण रांगोळी येत नाही मला. असं बाकी सगळ्या गोष्टी मला उद्योग करायला मला सगळे बोलतायत की तू डीजे सिस्टम आहे. म्हणजे मी अचानक गाणी बोलणार मराठी, मग अचानक मी हिंदीमध्ये म्हणजे जेवण बनवताना किंवा काही करताना माझ्या तोंडामध्ये कंटिन्यू असतं. सो असं आहे.
आणि अचानक माझा मूड झाला तर मी अचानक दुःखी गाणी बोलणार, अचानक मूड झाला तर भक्तिमय गाणी बोलणार, बरं. आणि अचानक मूड झाला का मग माझा धवला चालू होतो. सो अशी मी रिमिक्स आहे. आणि माझा दादा मला नेहमी बोलतो, बाबू तू डीजे सिस्टीम आहे. बरं, पण मग या डीजे सिस्टीम कडून आज आम्हाला धवलेच ऐकायचे आहेत, पण त्याचं महत्व सुद्धा जाणून घ्यायचं आहे. कारण ज्या गोष्टीने तुम्हाला ही धवलारीन बायाशी ओळख करून दिलेली आहे त्या धवल्याविषयी आम्हाला सांगा. म्हणजे तो कुठल्या भागात गायला जातो, त्याची भाषा कुठली आहे, कोण ते गातं, किंवा कुठल्या प्रसंगी विशिष्ट गायले जातात, याच्याबद्दल सांगा. धवला म्हणजे ना ताई, हा एक 16 संस्कार. म्हणजे आपण बोलतो माणूस जन्माला आल्यापासून त्याच्या मरेपर्यंत त्याच्यावर संस्कार होत असतात, आणि त्या संस्कारामध्ये लग्नविधी हा जो एक संस्कार होत असतो, त्या संस्कारामध्ये धवला हा गाणं सुद्धा एक संस्कारच आहे. म्हणजे आपण बोलतो की दोन व्यक्तींचं मिलन होणं, नवरा बायको. आताच्या समाजामध्ये काय चाललंय, नवरा बायको फक्त दाखवण्यासाठी, लोकांना सोशल मीडियावर दाखवायला बायको हवी आहे, ती सुंदर हवी आहे, ती चिकनी हवी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिला काहीतरी दिसलं पाहिजे आणि ते आम्हाला दाखवता आलं पाहिजे. पण लग्न म्हणजे काय याचं बराच महत्व सांगणारा हा धवला आहे. आणि हा धवला जवळजवळ ज्ञानेश्वर माऊलींच्या अगोदरपासून 8व्या ते 9व्या शतकापासून गायला जातो. नरेंद्र भासा यांनी हे धवले 86 धवले लिहून ठेवलेले आहेत. बरं. आणि त्या 86 धवल्यांमधून त्याचे प्रत्येकाने आपापल्या आदिवासी समाज असो, मराठी समाज असू देत, आगरी असू देत, कोळी असू देत, प्रत्येकाने आपापल्या लँग्वेज नुसार घेतलं. इव्हन बौद्ध समाज असू दे, प्रत्येक समाजात, मुस्लिम समाजामध्ये सुद्धा कोकणी मुसलमानांमध्ये धवला हा गायला जातो आणि खूप कौतुकाने गातात. सो असं प्रत्येकाने आपापल्या त्या 86 धवल्यांना पाठ केले आणि त्या पाठचे मग असे ते वाटून त्याचे आपली कशा जाती तयार होतात तसं पोट जाती. पण धवला हा एक संस्कार आहे. आणि विधिवत जेव्हा लग्न करत असतो तेव्हा त्या दोन जे नवरदेव किंवा नवरी असते त्यांच्या मनाचं शुद्धीकरण व्हावं म्हणून धवला हा गायला जातो. आणि बऱ्याचदा आपण धवलारीन गाते म्हणून तिला फक्त अवॉइड करतो, पण जेव्हा ती गात असते तेव्हा त्याचं शब्द हे काहीतरी सांगत असतं. आणि असं त्या धवल्याचं महत्व आहे. आणि माणसाच्या शुद्धीकरणासाठी लग्नामध्ये गृहप्रवेश करण्याच्या अगोदर शुद्धीकरण व्हावं म्हणून धवलारीन हवी, धवला हवाच. अगदी आपण शब्दातच आहे असं म्हणूया. म्हणजे धवल आहे, पांढरं आहे, जे स्वच्छतेचं प्रतीक आहे. आणि त्यामुळे धवलारीन ही हवीच का, तर त्या शुद्धीकरणाचा संस्कार व्हायला हवा. आता तुम्ही एक उल्लेख केलात काही की शुद्धीकरण व्हायला हवं. त्या दोघांचं मिलन होत असताना त्या सगळ्या गोष्टींविषयी, त्या संस्काराविषयीचे शब्द त्याच्यामध्ये वापरले जातात, काहीतरी अर्थ त्याला. त्या अर्थांसह आम्हाला एखादा धवला ऐकून दाखवा. कुठल्या प्रसंगी गायला जातो तेही सांगा आणि त्याचा अर्थ. नक्कीच. तर आपण असं बोलू शकतो की उदाहरणार्थ, कारये कुरग सयेनी येला, कारये कुरग सयेनी येला, गाईच्या शानान भीती ग सारी येली, गाईच्या शानान भीती ग सारी येली, तांबरे मातीन भीती ग तांबरीली, तांबरे मातीन भीती ग तांबरीली, कणकचे पिठान भीती ग लिवी येली, कणकचे पिठान भीती ग लिवी येली, पहिला चौक सावरा, सावरा शाना पाण्याचा गो, दुसरा चौक सावरा, सावरा तांबर मातीचा गो, तिसरा चौक सावरा, सावरा शाना पाण्याचा गो. हे जे धवला आहे म्हणजे धवला एका विधीला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास चालू असतो. मग ह्याच्यामध्ये असं सांगितलंय, कारये कुरगस म्हणजे कारवी वगैरे घेऊन एक साथ कूर विणायला घेतलेले आहेत. पूर्वी कसं छोटे घर होते, मग लग्न समारंभ असला का असं सुंदर असं घर सजवायचे. आणि मग ते घर सजवलं का तांबरे मातीन, तांबे मातीन म्हणजे आपल्या भाषेत, आमच्या आगरी भाषेमध्ये असं होतात, तांबर मातीन भीती सारवाच्या रंगवाच्या, मग त्याच्यावर शेण लावलं जायचं, शेण, गाईचं शेण. आता लोक रेडीमेड आणून ते लावतात, देतकून बोलतो त्याला आपण, देतकून बोलतो, देवांचं जे असतं. तर पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी कसं होतं, ती सारवायची आणि नंतर मग त्याला तांबर मातीन तिला रंगवायची. मग पूर्वी लिहायला काही नव्हतं, मग कणकचा पीठ घ्यायचे आणि पिठात लिहायचे आणि ते देव काढले जायचे आणि देव मांडले जायचे. म्हणजे त्याचा तो उल्लेख या धवल्यातून केलेला आहे. म्हणजे पहिला चौक सावरा, मग प्रत्येक देवाला हळूहळू याच्यात बोलवलं जातं. असं धवला प्रत्येक गोष्ट नाव घेऊन त्यांना बोलवली जाते. सुरुवात त्या धवल्याची अशी म्हणजे विधिवत आहे सगळ्या गोष्टी. अच्छा, आता थोडंसं अजून पुढे सरकूया.
हळद किंवा लग्न समारंभांमध्ये विशेषतः धवले गायले जातात. हा. त्याची एक वेगळी गंमत सुद्धा आहे. म्हणजे मगाशी तुम्ही उल्लेख केलात की धवलारीन बाई कोपऱ्याला बसलेली असते, आपल्याला असं वाटतं की ती बसली आपली, पण त्यांच्या गाण्याला विशेष महत्व आहे. ते जे काही सांगत असतात, जे काही शब्द वापरत असतात, समोर घडणाऱ्या कृतीविषयी सांगतात, कोण ती कृती करतं याच्याविषयी सांगतात, अगदी नावाचा उल्लेख करून ते सांगितलं जातं. इतकं त्याचं वेगळेपण आहे. तर त्यातला एखादा धवला आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच. मी मगाशीच बोलली की धवला कसं आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने. उदाहरणार्थ अंबरनाथ साईड किंवा त्या साईडची आपला आगरी, कोळी, कुंभी, कराडी, मराठी समाज भरपूर मोठा आहे आणि प्रत्येकाकडे वेगवेगळ्या स्टाईलने बोलावतो. तसंच अलिबाग साईडला कसं बोलावतं, उदाहरणार्थ जेव्हा आपली हळद आहे, हळद चालू असते, मग तेव्हा देवांना मान कसा दिला जातो, तो कसा आहे, घ्यावा पाची पानाईरा, जावा गणपती देवाचे घरा, गणपतीच्या रीती सिद्धी, चितीला कार्य सिद्धी न्यावा, घ्यावा पाची पानाईरा, जावा शंकर देवाचे घरा, शंकराच्या पार्वती, चितीला कार्य सिद्धी न्यावा, घ्यावा पाची पानाईरा, जावा विष्णू देवाचे घरा, विष्णू देवाच्या लक्ष्मी, चितीला कार्य सिद्धी न्यावा. म्हणजे अशी प्रत्येक देवाची नावं घेतात आणि देवांना सांगतात की तुम्ही फक्त एकट्याने नाही यायचंय, तर सोबत तुमच्या पत्नीला, अर्धांगिनीला घेऊन यायचंय आणि हा जो आम्ही कार्य सिद्धीच घेतलेला आहे त्याला चितीला कार्य सिद्धी न्यावा. आणि प्रॉपर ज्यांची भाषा आहे तसंच चितीला कार्य सिद्धी न्यावा. विष्णुदेव बोलू शकत आहोत तरी पण जे प्रोनाउन्सिएशन आहे त्याचाच उल्लेख, बरोबर, त्याच भाषेचा. विष्णुदेवाच्या लक्ष्मी, आपण कसे बोलतात लक्ष्मी, बरोबर, शॉर्टकट नाही, तर त्याला एकदम गोडव्याने आणलं जातं आणि तो गोडवा म्हणजे त्याच्यातून देव साक्षात तिथे येतात ताई. बरोबर बरोबर, अगदी. पुन्हा एकदा आपण या धवल्यांकडे येऊच या. आणखी छान छान धवले आम्हाला तुमच्याकडून ऐकायचेच आहेत, अत्यंत गोड आवाजात ऐकायचे. पण थोडंसं आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असण्याकडे येऊया. मुळात आपल्याकडे असलेली ही कला आपण समाज माध्यमांवर मांडावी, ती लोकांपर्यंत पोहोचेल का, या संदर्भातला पहिला व्हिडिओ कधी करावासा वाटला, का करावासा वाटला, ती व्हिडिओ करताना नेमकं काय म्हणत होतं? म्हणजे आता आम्हाला माहिती लाखो लोक व्हिडिओ बघतात, पण पहिल्या व्हिडिओच्या काही आठवणी आहेत का? पहिली व्हिडिओ म्हणजे सगळ्यांना हसायला पण येईल. खूप म्हणजे असं हे होतं का दादाचं लग्न जमलं होतं आणि तेव्हा दादाच्या आई, आत्या वगैरे सगळ्या दादाची हळद जात्यावर वाटत होते सुकून. तर मी अशी मस्ती करायची ठरवलं. टिकटॉकचा जमाना होता तेव्हा. आणि मग तेव्हा असंच म्हणजे धवल्यामध्ये सुद्धा चढाओढीची गाणी, म्हणजे आपल्या लग्नामध्ये चढाओढीची गाणी सुद्धा बोलली जातात एकमेकांचं खेचून. त्या जसं एखादी करवली फिरताना दिसली, मिरवताना दिसली का तिच्यावर असं चढाओढीचं गाणी बोलायचं. उदाहरणार्थ 1 किलो गव्हाचा 2 किलो भुसा, कंचा करवलीला आयला युरुसा, मग बोलू तेजू करवलीला आयला युरुसा, द्या तिला पनीरचा रसा. म्हणजे असं हे एवढंच नाही तर आपल्या ह्याच्यात हे जे धवलगीत चालू असतात, धवलगीतांव्यतिरिक्त ती धवलारीन सुद्धा किंवा बाकीची मंडळी, धवला जरी येत नसेल तरी पण आपण कंपल्सरी लग्नामध्ये अशी गाणी बोलतो. तेव्हा दादाच्या लग्नाला ते जे हळद वाटत होती ती लोक लग्नाच्या 4 दिवसा अगोदर, तेव्हा मी अशीच मज्जा म्हणून बोलवलं होतं आणि ती इतकी व्हायरल झाली की 5 मिलियन वर गेली होती टिकटॉकवर. आणि ती विषय असा होता, महेश तुझ्या भक्ती बहिणीने काय बोली केली, महेश तुझ्या भक्ती बहिणीने काय बोली केली, तानलांपासून बेमार परीन मी तुझे लग्नाला, तानलांपासून बेमार परीन मी तुझे लग्नाला, महेश तुझ्या तेजू बहिणीने काय बोली केली, तानलांपासून उवा कारीन मी तुझे लग्नाला. आणि ती गोष्ट इतकी व्हायरल झाली म्हणजे मी मस्ती करत होतो. बरोबर, म्हणजे भक्ती जी आमची आहे ती आजारी असते सारखी सारखी, आणि ती तेव्हा पण आजारी होती. मग काहीतरी त्यावेळेस मला अचानक सुचलं की असं करूया, असं टाकूया, आणि तेव्हा मला मार पण भेटला आणि ती व्हिडिओ मध्ये पण ती 5 मिलियन वर गेली. काहींनी खूप चांगल्या कमेंट्स केल्या, काहींनी वाईट केलं. मग तेव्हा मला असं वाटलं का ही तर आपली विधीच आहे, हा तर आपली परंपरा. तेव्हा तर तो एक मजाकचा गाणी होता. मग मी ठरवलं, दादाचा लगेच जात्याचं ओरिजिनल चालू होतं, मग तेव्हा मी लगेच जात्याव चाऊल दलाला, बुलवा सोयरी गावांची, पाट्याव हळद वाटाला, बुलवा सोयरी गावांची,
आज या गोरपी गावान हलद महेश नवऱ्याची. मग ही व्हिडिओ सुद्धा माझी 3 मिलियन वर गेली. आणि मग तेव्हापासून मला असं वाटलं की हे गायलं पाहिजे. बरोबर. जेव्हा वाईट कमेंट्स आल्या ना, मग मला असं काहीतरी युनिक घ्यायला आवडतं. म्हणजे वाईट कमेंट्स का केली, याच्यामध्ये काय वाईट वाटलं, हिला काही उद्योग नाही. मग उद्योग नाही बोलल्यावर मी हा उद्योग चालू केला. आणि मी लहानपणापासून गाणी गाते लग्नाची. लहानपणापासून प्रत्येक जण मला सांगतो की ताई, म्हणजे कोणाचं लग्न असलं की लगेच बाबूला दे ना माईक, बाबूला दे ना. उलट मला काही आमचे घरचे होते त्याचे म्हणजे चिमटा, आपल्या भाषेत चिमटा काढणं, कशाला बोलतेस, गप्प बस, तू आता इंजिनियर झाली आहेस. मला असं वाटायचं नाही, गायलंच पाहिजे. कोणाचं लग्न असलं की मला असं वाटायचं की कधी माईक भेटतो. इतकी मी हौशी आहे, इतकी हौशी होते. त्याचा रिझल्ट असा असेल मी कधी विचार पण नव्हता केला. बर. आणि आता त्याच्यानंतर म्हणजे पहिल्या व्हिडिओ संदर्भातली तर आठवण सांगितली, त्याच्यानंतर असंख्य व्हिडिओ तुम्ही केल्या, त्याला प्रतिसाद सुद्धा तसा आला. तर कुठले असे खास व्हिडिओ आहेत का की ज्याला अगदी म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त प्रतिसाद आला असेल, असं एखादं धवला लक्षात राहिलाय का, असा व्हिडिओ लक्षात राहिलाय? माझे प्रत्येक व्हिडिओ ताई मोस्टली 1 मिलियन वर जातात. प्रत्येक व्हिडिओ. पण त्याच्यामध्ये धवल्यामध्ये एक धवल गीताचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये मी गायली होती चेंबूरला असताना. लाडाचे गो माझे लेकी, लाडाचे गो सोनाली लेकी, लहानाची तुला ग मोठी केली, लहानाची तुला ग मोठी केली. चिंता तुझ्या आई बापाला, चिंता तुझ्या आई बापाला, लेकी आता तू लग्नाची झाली, लेकी आता तू लग्नाची झाली. म्हणजे असा उल्लेख करणारा जो धवला होता तो माझा जवळजवळ 2 मिलियन क्रॉस केला. आणि मग आता तुम्ही बोलताना उल्लेख केला की पहिला जो व्हिडिओ केला होता तिथूनच खरं तर काही वाईट कमेंट्स आल्या किंवा थोडंसं असं झालं की कशाला गाते, तू शिकलेली आहे. मुळात लोकगीतांची परंपरा ही जुनी आहे, ही मौखिक परंपरा आहे. ही परंपरा जपणं, ही पुढच्या पिढीकडे देणं, ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि ती तुम्ही इतक्या जबाबदारीनं पार पाडता असं कोणालाच न वाटता थोडंसं तुम्हाला थांबवायचा प्रयत्न झाला, पण तुम्ही थांबला नाहीत. नेमका काय यावेळेला विचार केला? म्हणजे जेव्हा मी अशी गायची आणि जेव्हा टाकायची, टिकटॉक लगेच बंद झाला. लगेच ही व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या लगेच एक 4-5 दिवसानंतर आला ते नोटिफिकेशन की बॅन होणार आहे. अच्छा. ते झाल्यानंतर लगेच इंस्टाग्राम आला 1 महिन्यानंतर. आणि सुरुवातीला असंच काहीसे व्हिडिओ टाकायचे. मला गाण्याचीच आवड होती, मी गाण्याचेच व्हिडिओ टाकायची. मग नंतर मी एकाच दिवशी असाच धवला बोलून टाकला, असंच नाव घेऊन बोलायची. तो म्हणजे धवल गीत गायची मी, चढाओळीची गाणं. मग नंतर काही लोक कमेंट्स करायची आणि त्याच्यामध्ये मग मी ठरवलं, मग मी माझं एक मत मांडलं की धवलारीन म्हणजे तुम्हाला नक्की काय वाटतं, की नऊवारीच घालून ती अशी कुठल्याही कोपऱ्यातच बसणार किंवा विधवास महिलेने ते गायलं पाहिजे असं आहे का? लोकगीतं लग्न करणार तुम्ही सगळे हौशेने आणि गायचं ते एका म्हातारी माणसाने लोकगीत, ते पण कोपऱ्यात बसून. तिला मान नव्हता ताई, फक्त ती कोपऱ्यात गायची आणि नंतर तिला तिचा जो पगार दिला जायचा, तिचा थोडेसे 4 पैसे तिला मिळायचे, तिला ओटीबीटी भरत असतील किंवा शाल सिर्पल देत असतील, आय डोंट नो. मग मी तेव्हा माझं मत मांडलं का तुम्ही मला असे बोलतात आता काय तू धवलारीन झालीस का, आता काय तू धवला गायला. आणि मी इव्हन अशी कपडे वगैरे धुवायला जायची तळ्यावर वगैरे, तेव्हा मला अशी चिडवायची, आली धवलारीन बाय, आली धवलारीन बाय. पण तेव्हा नंतर मला असं वाटलं की नाही, मला हे चिडवतात ना, तर मी ह्या गोष्टीला अजून दाखवेन. मग लोक वेडे बोलो किंवा शहाणे बोलो. आणि माझ्या डोक्यात ते एक गोष्ट होती का वेडी लोक इतिहास घडवतात आणि शहाणे त्यांना वाचत बसतात. मग तशी मी येडी झालतो. आणि मग मी ठरवलं की दरवेळेस मी अभ्यास करायची. पहिले तर मला अशी गाणी यायची आणि थोडेफार माझी आई सुद्धा गाते. माझी आई खूप सुंदर गाते आणि माझ्या आईला गाण्याची खूप आवड आहे. मग असं बोला तुम्ही, मी पोटातच शिकलेली आहे. मग तिच्या आणि आमचं पूर्ण घर संगीतमय आहे. माझा भाऊ संगीतमय आहे. माझा भाऊ जो आहे तो क्लासिकल सिंगर आहे. पप्पा उत्तम गायक आहेत. ताई पण छान गाते. वहिनी आहे, तिला म्हणजे आमचं वातावरण, त्याच्यामुळे आम्हाला संगीताची आवड आहे. तर ह्याच्यामधला एक बेस्ट म्हणजे असा अनुभव हसण्याचा आहे तो. धवला गात असताना एकदा एका मामांनी मला कमेंट्स केली होती. अशा कमेंट्स खूप वाईट येतात. त्याच्यामध्ये एका मामाने मला कमेंट्स केली, काय तू धवल्याच्या मागे लागले, लोकांना सांगत फिरतस का, म्हणजे असं केलंच पाहिजे, धवला गायलाच पाहिजे. मग पळून जातात त्यांची नाही का लग्न होत, मग तेव्हा तुझ्या धवल्याची गरज आहे का,
असं म्हणजे असं. पण तेव्हा मला असं वाटलं की हा व्यक्ती म्हणजे असं कसं काय माणूस करू शकतो. म्हणजे पळून गेला एखाद्याचा नशिबाचा भाग असतो, पण विधिवत काही गोष्टी होणं ते खूप गरजेचं आहे. मग तेव्हा मला तात्पुरती वाटलं. आणि काही लोकांशी सतत हे म्हणजे असं नाही का, धवल्या व्यतिरिक्त पर्सनल मेसेज करणं मला तुम्ही खूप आवडता, मग ते 3 वर्ड्स बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. मग मला असं वाटलं सोशल मीडिया बंद करू का, म्हणजे कारण एकदम सिंपल लाईफ, म्हणजे सोशल मीडिया बंद करण्यापर्यंत हा विचार केला घातक. होता. म्हणजे असं वाटलं काय झालं किंवा जास्त प्रसिद्धी घातक तर नाही ना ठरणार. आणि सतत हे चिडवायला लागले. आणि मला वाटलं होतं की म्हणजे पहिले मला असं वाटलं दौलारीबाई बोलतात, मला असं थोडेसे हसत बोलायचे. आणि मग त्याचा म्हणजे तरी पण मी ठरवलं की नाही, थांबवलं नाही पाहिजे. एखाद्याने बोलला मला तू आवडते, मग आवडते ते आवडते, मी त्याला सांगणार हा मग तू मला ताई म्हणून बोल, तू माझा भाऊ आहेस, तू मला आई म्हणून बोल. आणि असं ठरवून मी ठरवलं. आणि दररोज मी वेगवेगळ्या कंटेंटने दररोज अभ्यास करून तिथल्या पूर्ण एरियाच्या म्हणजे अंबरनाथ साईड किंवा त्या साईडचा दौलारीण कोण आहेत त्यांना भेटली, डोंबिवली वगैरे तुमच्या अलिबाग साईड, म्हणजे प्रत्येकाचा ठेका कसा आहे त्याचा अभ्यास करून मी रेकॉर्डिंग करून ती ऐकायची. आणि मग मी टाकायला लागली. आणि त्याचा प्रतिसाद उत्तम अशी धवलारीण. अगदी अगदी उत्तम अशी धवलारीण, अत्यंत गोड गळ्याची धवलारीण. मगाशी आपण म्हणत होतो, आपण प्रश्नांकडे आलो, पुन्हा एकदा धवल्यांकडे जाऊया. आपण मगाशी म्हणत होतो की लग्न समारंभांमध्ये विशेषतः नवरा नवरीचं नाव घेऊन त्यांच्या विषयीचे सगळे सोपस्कार तिथे पार पडत असताना, विधी होत असताना धवले गायले जातात. त्याविषयी आम्हाला सांगा. विधी होत असताना धवले गायले जातात म्हणजे उदाहरणार्थ सोन्याचा सोनपाटा, सोन्याचा सोनपाटा, रुपयाचा वरवंटा, नायावी नारीवी हलद वाटियेली, चुलत्यावी नारीवी हलद वाटियेली, गणवटली हलदुली, गणवटली हलदुली, गुंजवाटी भरिली, पहिला मानू द्यावा तो चांदा सूर्याला, दुसरा मानू द्यावा तो धरतरी मातेला, तिसरा मानू द्यावा तो गणपती देवाला. म्हणजे काय सांगितलं, सोन्याचा सोनपाटा म्हणजे त्यावेळेस जे लग्न समारंभात चालू असतं तेव्हा ती प्रत्येक गोष्ट सोन्या चांदी समान असते. आणि मग तेव्हा ती वाटायची, आयावी नारीवी हलद वाटियेली, मग ते गुंजवाटी भरतात आणि ते डायरेक्ट नवरदेवाला लावत. ते पहिले चांदा सूर्याला दाखवतात, नंतर धरतरी मातेला. कारण हा पूर्ण जेव्हा आपल्या सोबत असतील तेव्हाच आपली कुठलीही गोष्ट सक्सेस होणार. आणि नंतर देवांची नावं घेऊन नंतर त्या नवरा नवरीला लावला जाणार. अशा सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणजे सगळ्या गोष्टीला अर्थासहित धवलगीत आहे. बर. आता नवरा नवरीचा उल्लेख केला तर नवरा नवरी संदर्भातला एखादा धवला असेल तर तो पण आम्हाला ऐकायला आवडेल. उदाहरणार्थ समजा तुम्हीच आहात नवरी, तर आपण बोलू शकतो की आपल्या ह्याच्यात काकाण बनतात. म्हणजे मामाशिवाय कुठलीही गोष्ट परिपूर्ण होत नाही, कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. तर त्या मामाला एक विशेष महत्व असतो. तो मामा आईला वरमाई म्हणून शालू आणणार, भाचीचे लाड करणार, भाचीला काय. मग तेव्हा तो लग्नाच्या 3ऱ्या दिवशी असतो. तसा मुलांचा नवरा नवरीचा खूप ठिकाणी उल्लेख होतो, पण हा एक विशेष झालाय. मामा बसला पाटावरी, रिद्धी भाची घेतले मांडीवरी, ये ग भाचे काकण बांधू, बांधू डाये उजवे हाती, मामाच्या हातानं खोबऱ्याची वाटी, भाचीच्या हातानं गुलाचा खरा, मामा घाली भाचीची तोंडाण, भाची घाली मामाची तोंडाण, मामा भाची मिलून शानी, दोघा कौतुका भेटती. मी ते फक्त मामाचा उल्लेख केला. मग तेव्हा जो मामा असेल त्या मामाचं नाव, उदाहरणार्थ आमचा मामा होता नंदू मामा बसला पाटावरी, अवनी भाची घेतले मांडीवरी, असं ते उल्लेख साईज होत. क्या बात आहे, क्या बात आहे, मस्तच. आपण धवलांचे म्हणजे उल्लेख होतच राहणार आहे. धवला आम्ही तुमच्याकडून गाऊन घेणारच आहोत. पण आता एका पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सोशल मीडिया संदर्भात पुन्हा एकदा आपण बोलूयात. म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही व्हिडिओ करून पोस्ट करणं इथपर्यंत ती गोष्ट मर्यादित नाही. म्हणजे त्याचा कॅमेरा सेटअप असणं, त्याच्यासाठी उत्तम माईक असणं, त्याचं लाईट सांभाळणं, या सगळ्या तांत्रिक बाबी सुद्धा तुम्हीच सांभाळता? मी एकटीच हे सगळे उद्योग मी एकटीच करते. इव्हन माझी ताई मला बोलते, बाबू तू किती त्रास करून घेतेस. काय उद्योग करते. मी सुरुवातीला तर ते छोटासा असा
माईक आणला होता, असं माईक, ते ब्लूटूथ सिस्टीम. मी नव्हता आणला, माझा फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड आहे चांगला, त्यांनी मला ते दिलं होतं माईक. तर त्या माईकातून मी गाऊन टाकायची. पण नंतर मला असं वाटलं की असं टाकण्यापेक्षा आपलं स्वतःच व्हॉइसने टाकूया, कारण ताई गाऊन गाऊन इतकी प्रॅक्टिस झाली का आवाजात एक देवाच्या कृपेने एक वेगळी जादू तयार झाली की प्रत्येकाला ते हवं असं वाटायला लागलं. आणि मगाशी मी तुम्हाला गोष्ट सांगितली की जे विरोधक होते, जे लोक मला चिडवायचे, आली धवलारीन बाय किंवा तिला काय उद्योग आहेत, आणि आताच्या क्षणला लोक अशी म्हणतात नाही ती आमची वहिनी आहे, ती आमची ताई आहे, ती आमची भाची आहे. म्हणजे असा, म्हणजे विरोधापासून तर आता आमची असल्यापासून खूप कौतुकाने असं सांगतात, हा माझं नाव सांगा तिला, म्हणजे लगेच तुम्हाला सांगेल. म्हणजे आता हा जो उल्लेख झाला की विरोध होता किंवा कुठेतरी नावं ठेवली जात होती आणि तिथून सुरू झालेला प्रवास हा कौतुकापर्यंत येऊन पोहोचलाय असं आपण म्हणूया. ह्याच्यामध्ये घरची मंडळी किंवा नातेवाईक असतीलच, पण बाहेरच्यांचा कसा प्रतिसाद आहे, म्हणजे जे फॉलोअर्स आहेत, म्हणजे आता जसं तुम्ही म्हणता की कुठे बाहेर गेल्यानंतर पटकन चेहरा ओळखत असतील, आवाज ओळखत असतील, येऊन आवर्जून सांगत असतील की त्या तुम्हीच ना, आम्ही बघतो व्हिडिओ, तेव्हा कसं वाटतं, सेलिब्रिटीचा फील येतो? सेलिब्रिटी म्हणजे ताई, मी माझ्या मुलीला सोडवायला फार अशी जात नाही, आई वगैरे घेऊन जाते. तर मी कालचाच लेटेस्ट उदाहरण आहे, मी दीदीला घेऊन गेली होती, तेव्हा ती छोटी छोटी मुलं आहेत ना, अशी एक असतील ते 4थीला 5वीला वगैरे, ते असे कोपऱ्यातून खिडकीतून मी जाताना पूर्ण वेळ बघत होते मला. आणि मी नंतर आल्यानंतर त्यांच्या त्या प्रोनाऊन्सिएशन वरनं मला समजत होतं अवनी पाटील, म्हणजे ते हिंमत नाही करत, छोटे आहेत पण तरी पण ते माझ्या नावानेच मला ओळखतात. मग त्याच्यातून एक आली, तुम्ही ढवला गाता ना, आम्ही तुमची बिग फॅन आहे. म्हणजे त्यांना ते बोलता सुद्धा आलं नाही, तेव्हा मला फार कौतुक वाटलं. आणि काही महिलांचा जो मला रिस्पॉन्स आहे, आपला समाज ताई पूर्ण असं नाहीये की माझे फॉलोअर्स फक्त आपले आगरी समाज आहे किंवा कोळी समाज, नाही, पश्चिम म्हणजे पूर्ण विदर्भामध्ये सुद्धा माझे ढवले ऐकले जातात, कोकणामध्ये सुद्धा, आणि मला फोन सुद्धा येतात, आमच्याकडे तुम्ही येणार का लग्नाला. अच्छा, हा, म्हणजे कुठेतरी ती ढवलारीन बाईशी कोपऱ्यात बसली होती ना, ती आता खूप गरजेची वाटायला लागली. क्या बात आहे. आणि मला त्याचं खूप प्राऊड फील होतंय. आणि मगाशीच मी तुम्हाला बोलली की जनरली कसं असतं, एखादा व्यक्ती प्रसिद्ध असेल, बरोबर, तर त्याचे जे फॉलोअर्स असतात ते तरुण पिढी असते. पण माझं असं नाही, माझे छोटी मुलं सुद्धा फॅन्स आहेत. बरं, कीर्तनकार मंडळी, भजन मंडळी, असं हा सगळे प्रवचनकार असू देत किंवा एखादा शिक्षक असू देत, डॉक्टर असू देत, असे प्रत्येक जण, वकील असू दे, प्रत्येकाला माझी आवड आहे. तरुण असू दे, वृद्ध असू दे, म्हाताऱ्या, अगं बाय तुला आम्ही बघता हो ह्याच्यावर, टीव्हीवर, म्हणजे अशा गोष्टी ते बोलत असतात. तेव्हा वाटतं की आपण काहीतरी जिंकलं, प्रसिद्ध या हेतूने केलंच नव्हतं. आणि काही तर महिला अशा म्हणतात, ताई आमचा पोऱ्या तुमची अंगाई गीत गायल्याशिवाय, ऐकल्याशिवाय, म्हणजे अंगाई गीत बोलतात त्या ढवल्याला, म्हणजे ताई तो ढवला आहे, तर त्या काय म्हणतात अंगाई गीत, म्हणजे त्यांच्यासाठी तो अंगाई गीत आहे. म्हणजे काही मुलं त्या गाणी लावून देतात माझा ढवला युट्यूबला किंवा इन्स्टाला, आणि त्यांचा मुलगा झोपी जातो. आणि काही मुलं माझी कॉपी करून मग त्या आया व्हिडिओ काढून पाठवतात, मला कोलॅब करणार. या सगळ्या गोष्टी होत असतात. अगदी. आणि मला वाटतं तुम्ही सुरुवातीपासून जे काही कष्ट घेतले त्या सगळ्याचं हे हळूहळू चीज होतं म्हणायला हरकत नाही. खरं तर मला असं वाटतं की लोकगीतांची ही जी परंपरा आहे, मौखिक परंपरा आहे, आता सध्या अजूनही ती सुरू आहे असं आपण म्हणूया. पण जसं हे तांत्रिक युग पुढे चाललंय, आता एआयचं युग आहे आपण म्हणतोय, आणखी ही पिढी पुढे जाईल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात. पण जेव्हा कधी कुणाला तरी एक वेडं डोकं निघेल ज्याला ढवल्यांविषयी काही शोधावंसं वाटेल, आणि जेव्हा शोधलं जाईल तेव्हा ढवलारीन बाई म्हणजे अवनी पाटील शोधले जातील, याचा मला वाटतं तुम्हाला नक्कीच आनंद असेल. आणि अशी ढवलारीन बाई आमच्या पुढारी न्यूजवर आली याचा आम्हाला सुद्धा निश्चित आनंद असेल. आम्ही सुद्धा सांगू की आम्ही त्यांना बोलवलं होतं, आम्ही त्यांच्याशी बोललो होतो. पुन्हा एकदा आपल्या चर्चेकडे येऊया, अगदी शेवटाकडे येऊया. मगाशी जसं आपण ढवल्या संदर्भात बोललो, तर तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या प्रसंगी गायला जातो, तर लग्न समारंभ असतील किंवा इतर समारंभ असतील, याच्या व्यतिरिक्त म्हणजे माणसाच्या आयुष्याशी जगण्यासंदर्भात, किंवा आपण म्हणतो ना की दिवसभराचा सगळा थकावा घालवायला अनेक जण असतात की जे हरिपाठाला जाऊन बसतात, कीर्तन ऐकतात, भजन ऐकतात, तर तशा पद्धतीनं माणसाचं मन शांत करणारे काही ढवले आहेत का, त्याच्याविषयी आम्हाला काही सांगा. नक्कीच. म्हणजे मी बोलली मगाशी का तुम्ही बोलले कुठेतरी संपून जाणार आहे, तर ही गोष्ट ना जवळजवळ असे बोलतात की मगाशी सांगितलं की आपल्या भरपूर शतकापासून ही गोष्ट गायली जाते. रुक्मिणी स्वयंवरापासून शंकर पार्वती, म्हणजे माझा अभ्यास हे जे नितेश पंडित सर आहेत यांच्याशी मी नेहमी, माझे ते चांगले म्हणजे असे गायडन्स असतात ना, तसं त्यांनी धवलगीतामध्ये पूर्ण पदवी केलेली आहे. तर त्यांच्या अभ्यासामध्ये ते सांगतात की खूप वर्षापासून, मग हीच गोष्ट अनेक वर्ष टिकली पाहिजे. म्हणजे जवळजवळ महानंदा, छंदानुशासन ग्रंथ असू देत किंवा संगीतकार असू देत किंवा मानस उल्हास,
ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये, या प्रत्येक ग्रंथामध्ये आपला धवलगीत जो आहे तो एक मंगल गीत म्हणून समजला जातो. आणि मग तुम्ही सांगताय की असा कुठला तरी धवला पाहिजे का ज्याचा असा उल्लेख असा चांगला झाला पाहिजे. तर नाही का असं उदाहरणार्थ आपण बोलू शकतो की गोमुठ्याच्या झाडाखाली, गोमुठ्याच्या झाडाखाली सभा भरली पांडवांची, सभा भरली कौरवांची. द्रौपदी ती आली मधी, द्रौपदी ती आली मधी, मनाला इच्छा द्रौपदी करी, मनाला इच्छा द्रौपदी करी. लक्ष ऐका, एकदम विशिष्ट असं आहे. एका जनाची होईन स्तुरी, एका जनाची होईन स्तुरी, राजवाडी पण मांडीला, मासावर तो टांगीला. निशाणा पाण्यान बघून धरावा, निशाणा पाण्यान बघून धरावा, फिरते माशाचा डोळा फोडावा, फिरते माशाचा डोला फोडावा. जो कोणी डोला फोडील इरू, जो कोणी डोला फोडील इरू, त्याला द्रौपदी घालील हारू, त्याला द्रौपदी घालील हारू. भले भले येऊन गेले, भले भले येऊन गेले, इलाज त्यांचा गुन्हाही चाले, इलाज त्यांचा गुन्हाही चाले. उठून तो अर्जुन आला, उठून तो अर्जुन आला, अर्जुनाने तो बाण जोडीला, फिरते माशाचा डोला पुरीला. द्रौपदी ती उठून आली, द्रौपदी ती उठून आली, हार घातीला अर्जुनाला, हार घातीला अर्जुनाला. म्हणजे अशा अर्थासहित धवलगीत पण आहे. आतापर्यंत द्रौपदी स्वयंवर हे एखाद्या कीर्तनात किंवा कुठल्या तरी बोधकथेत, पुराण कथेत वगैरे ऐकलेलं असेल, पण हे इतकं उत्तम प्रकारे मौखिक परंपरेमध्ये धवलगीतामध्ये येत आहे, हे सुद्धा ऐकणाऱ्याला फार नवल आणि फार सुंदर वाटेल. आपल्या आता मुलाखतीच्या आपण शेवटाकडे येऊयात. पुन्हा एकदा आपण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असण्याकडे येऊयात, कारण आज पुढारी न्यूज तुमचा इन्फ्लुएन्सर दुर्गा म्हणून हा सन्मान करताय. तर मला असं एक शेवटचा फक्त प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की धवलगीतांची ही परंपरा तुम्ही जपताय, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी चिरंतन माध्यम म्हणूया की पुढची अनेक वर्ष हे राहणार आहे. कितीही वर्षानंतर धवलगीत शोधलं गेलं, धवला म्हणजे काय शोधलं गेलं, तर आता आपण हॅशटॅग्स म्हणतो ना, हॅशटॅग्सच्या माध्यमातून सुद्धा कुठून ना कुठून तरी हे व्हिडिओ निश्चित समोर येणार आहेत असं आपण म्हटलं. आता तुम्ही एक इन्फ्लुएन्सर असताना, लोक तुम्हाला फॉलो करत असताना आपल्याकडून जबाबदारीपूर्वक कंटेंट पोस्ट झाला पाहिजे, या गोष्टीचं भान बाळगणं आवश्यक वाटतं का? इतर सगळ्या पोस्ट तुम्ही निश्चित बघत असाल, कारण मला वाटतं ठीक आहे तुम्ही धवला गाता, तसंच अनेक जण आहेत की जे परंपरा जपायचा प्रयत्न करतोय असं म्हणतात, पण त्यावेळेला थोडीशी जरी चूक झाली तरी तुमची इमेज खराब होणार आणि समाजात सुद्धा वाईट मेसेज जाण्याची शक्यता आहे. किती मोठी जबाबदारी म्हणून तुम्ही घेता इन्फ्लुएन्सर असणं? खूप जबाबदारी आहे. आपल्याला असं वाटतं की सोशल मीडिया ही एक खूप इझी गोष्ट आहे, त्यांना काही व्हिडिओज टाकायचे नाही, नाही फार जपणं. म्हणजे मी नेहमी बघत असते की माझं कुठे अंग तर दिसत नाही ना, म्हणजे भीती असते ती. बरोबर, कारण ना कधी कधी आपण जेव्हा समाजासमोर असतो तेव्हा समाज आपला फक्त गायन ऐकतो एवढं नाही, आपण कशी राहतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की रील स्टार झालं म्हणजे अंग प्रदर्शन करणं. तर मला असं वाटतं अंग प्रदर्शन नाही तर तुम्ही तुमच्या कलेचं प्रदर्शन करा. कारण अंग प्रदर्शनाने तुम्हाला फक्त म्हणजे जेव्हा तुम्ही उदाहरणार्थ आज जर तुम्ही एखाद्या शॉर्ट कपड्यामध्ये एखादी गोष्ट म्हणजे मजा करताय, एन्जॉय करताय, सगळं काय करताय, आणि उद्या तोच तुम्ही जर कुठला ज्ञान शिकवताना जाताना तेव्हा मग समाज काल तर ही शॉर्ट कपड्यांवर होती ही गोष्ट, आणि शॉर्ट कपडे असे नाही की ते चुकीचे असू शकतात, पण जेव्हा आपण समाजामध्ये आपलं नाव होतो तेव्हा आपल्याला चांगलं आणि सोबर राहणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की फक्त कपडे उघडेच दाखवून
समाजाला अट्रॅक्ट नाही करू शकत किंवा अगदी. प्रसिद्ध नाही होऊ शकत. मी फुल कपड्यांमध्ये सुद्धा खूप सुंदर आणि खूप विचार, कारण अगदी. माझ्या कपड्यांपेक्षा माझी बुद्धी लोक बघणार आहेत. 100% आणि मला वाटतं हाच विचार घेऊन तुम्ही हा सगळा प्रवास सुरू केलेला आहे. अजूनही तो सुरू आहे आणि या पुढे सुद्धा तो असाच चिरंतन सुरू राहू देत. याच्यासाठी सुद्धा खूप खूप सदिच्छा तुम्हाला. आणि आपल्या मुलाखतीचा शेवट करताना आता मला अजूनही राहत नाहीये, आणखी एक धवला आम्हाला ऐकायचा तुमच्या आवडीचा. म्हणजे आम्हाला तुमचे सगळे धवले आवडतात, पण तुम्हाला तुमचा कुठला धवला आवडतो तो गाऊन आपण शेवट करूया. धवलं तसं सगळ्यांचंच आवडीचं आहे, त्याच्यामुळे माझं प्रत्येक गोष्ट आवडीची आहे. बर. तरी पण एक आपली सुरुवातच जी आपल्या लग्नाची सुरुवात होते, हम्म. मांडव स्थापनी आपण त्याला बोलतो. बर. त्या मांडव स्थापनीमध्ये सुद्धा जो सुरुवात, त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये उल्लेख आहे. हम्म. मंडपाचे भरल्या दारी, आंब्या बांधिली तोरणा, तोरणा बांधुनी कन्न भराग नारीनू, कनकीच्या कन्यावारी जाता मांडाग कुरुडीचा, जाता ग कुरुडीचा, त्याला खुटाग आऊलीचा, खुटाग आऊलीचा, त्याला गलाग गौलीचा, गलाग गौलीचा, त्याला भवग भौरीचा, मूर्ता वैरण वैरायाला गणपती द्यावाचे बाराजचा, मूर्ता वैरण वैरायाला गाऊ देवाचे बाराजचा. ह्यानंतर कसा घेतो मग वर्म्यांची पण नावं घेतली जातात. बर. बारीक उदलानू दत्ता वर्म्याचे बाराजचा, बारीक उदलानू रतन वर्म्याचे बाराजचा. म्हणजे वर्म्यांची नावं घेऊन त्यांना मान दिला जातो. बरोबर. एखाद्याचा नाव नाही घेतला ना तर त्या धवलारीला कशी काळजी घ्यावी लागते. बारीक उदलानू चुकल्या मुकल्यांचे बाराजचा. अगदी त्याच्यामुळे ही काळजी घेऊन. आणि विशेष असं म्हणजे काही लग्नामध्ये आपण मेलेल्या पितर लोकांना सुद्धा बोलवतो. बर. याच्यासाठी सुद्धा धवला असतो, असं आहे. अच्छा. बर. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण मगापासून जसं म्हणतोय की ही जी परंपरा आहे, जुनी आहे, लोकगीतांची परंपरा आहे आणि ही आपल्या सगळ्यांची ओळख आहे. म्हणजे आता फक्त आपण जे म्हणालो की आगरी कोळी समाजामध्ये किंवा जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात की 86 धवळांपासून सुरू झालेली ही सगळी गोष्ट आहे, ती नंतर पुढे ज्यांनी ज्या समाजाने स्वीकारली त्यांच्या चालीनुसार, शब्दांनुसार ती पुढे नेली. ह्या सगळ्या परंपरेला पुढे नेण्यामध्ये एक नाव अवनी पाटील आहे, ज्यांना आम्ही धवलारीण बाई म्हणून ओळखतो. याचं पुढारी न्यूजच्या सुद्धा संपूर्ण परिवाराला कौतुक आहे आणि त्यासाठीच इन्फ्लुएन्सर दुर्गा म्हणून आज आम्ही तुम्हाला इथे बोलवलं. तुम्ही आलात, इतकी सुंदर माहिती आम्हाला दिली, इतकं गोड गायलात, त्याच्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. तर आपण अवनी पाटील अर्थात धवलारीण बाई यांच्याशी बोललो. आपल्या अनेक परंपरा पुढे आपण जपणं गरजेचं आहे. आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देणार, तर या परंपरा द्यायला पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये मौखिक परंपरांमध्ये धवले ही गोष्ट येते आणि हेच धवले सोशल मीडियावर गाऊन त्याच्या थ्रू आपल्यापर्यंत लोक आली. त्यानंतर आलेल्या लोकांची जी काही फरमाईश होती, त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या, त्याच्यानुसार सुद्धा अनेक धवले अवनीताईंनी गायले आणि त्या व्हिडिओज लाखोंपर्यंत पोहोचल्या. त्याला लाईक्स आले, कमेंट आले, व्ह्यूज आले आणि ह्या सगळ्यामध्ये जबाबदारी म्हणून सुद्धा, इन्फ्लुएन्सर म्हणून सुद्धा त्या सोशल मीडियावर वावरत असतात. याच्यासाठी सुद्धा विशेष कौतुक त्यांचं निश्चित करायला हवं. इन्फ्लुएन्सर दुर्गाच्या आजच्या भागामध्ये इथेच थांबते. आणखी काही दुर्गांना आपल्याला भेटायचं आहे. सगळं धन्यवाद.